आजच्या ठळक घडामोडी। द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा यांच्या विद्यमाने 68वा धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा। रत्नागिरीत हिंदू मुसलमान राडा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलन प्रसंगी प्रक्षोभक घोषणा, 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। दांडिया खेळता खेळता विद्यार्थिनीचा मृत्यू, राजापूर हळहळलं। महाड येथे अनुसूचित जाती जमाती आर्थिक निकष क्रिमिलेअर विरोधात आरक्षण बचाव मोर्चा। सविस्तर वृत्त। द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा महाड यांच्या विद्यमाने दरवर्षी सालाबादप्रमाणे 68वा धम्मचक्र प्रवर्तन दिन अशोका विजयादशमी शनिवार दिनांक 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता सुनील जाधव यांच्या अध्यक्षतेखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह 14 तळे महाड येथे आयोजित करण्यात आला। भारतातील हजारो वर्ष खितपत पडलेल्या दारिद्र्यात जीवन जगत असलेल्या शोषित पीडित बहुजन समाजाला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 विजयादशमी या दिवशी नागपूर या पवित्र ठिकाणी बौद्ध धम्माची दीक्षा देऊन माणूस म्हणून जगण्याचा नैतिक अधिकार दिला। 22 प्रतिज्ञा देऊन माझा नवा जन्म होत आहे असं संबोधित करून समानतेचा आणि मानवतेचा धम्म दिला। अशा पवित्र मंगलदिनी आनंदाचा सोहळा साजरा करण्यात आला। प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून समता सैनिक दल यांच्या वतीने मानवंदना देण्यात आली। आलेल्या मान्यवरांचं स्वागत, बौद्ध पूजापाठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञांचं वाचन आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाचं महत्त्व या विषयावर मान्यवरांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। या धम्मचक्र प्रवर्तन दिनाला भारतीय बौद्ध महासभेचे सर्व कार्यकर्ते, महिला वर्ग, समता सैनिक दल मोठ्या संख्येने उपस्थित होते। जय भीम। धम्मचक्र प्रवर्तन दिन 68वा भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा महाड यांच्या वतीने आयोजित केला जात आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की 14 ऑक्टोबर 1956ला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूर या पवित्र भूमीमध्ये विजयादशमीच्या दिवशी तमाम बौद्धांना, शोषित पीडित दारिद्र्यात खितपत पडलेल्या बहुजन समाजाला, दलित समाजाला धम्माची दीक्षा दिली आणि आम्हा सर्वांना या जोखडातून मुक्त केलं आणि खऱ्या अर्थाने 22 प्रतिज्ञा देऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माझा नवा जन्म होत आहे असं सुतोवाच करून त्या ठिकाणी आम्हाला तथागत भगवान गौतम बुद्धाचा धम्म दिला आणि या दिनाला आज 68 वर्ष होत आहेत। भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षक आदरणीय मीनाताई आंबेडकर आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमरावसाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने या 68 वर्षामध्ये गेली महाडमध्ये 2021 पासून धम्माचा जो काही संस्कार विभागापद्धतीने की धम्माचा सार या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्ध धम्म डॉक्टर बाबासाहेबांचे विचार घराघरात पोहोचवण्याचं काम या तालुक्यामध्ये आमची भारतीय बौद्ध महासभा ही संस्था करत आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज धम्मचक्र प्रवर्तन दिन सालाबादप्रमाणे याही वर्षी अतिशय मोठ्या उत्साहामध्ये या ठिकाणी साजरा होतो आहे। याचा मुख्य हेतू आपण पाहिलं तर ही जी गर्दी पाहिली तर आमच्या भारतीय बौद्ध महासभेचा हा कार्यक्रम होत असताना अतिशय आम्हाला आनंद आहे की या दिवशी आम्ही खऱ्या अर्थाने या जोखडातून मुक्त झालो आणि माणूस म्हणून जगण्याचा अधिकार, हक्क डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आणि म्हणून आम्ही आज सर्व या जगामध्ये सगळ्या जाती धर्मामध्ये सगळ्यांना खांद्याला खांदा लावून जगत आहोत। याचाच एक भाग म्हणून आज आम्ही आमच्या भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने तालुक्यामध्ये मोठ्या आनंदाने आजचा हा कार्यक्रम आमच्या सर्व कमिटीच्या वतीने आणि मान्यवरांच्या वतीने साजरा करतो आहे। आमच्या सर्व ग्रामशाखा या ठिकाणी सर्व सभासद उपस्थित राहून हा असा भव्य मोठा कार्यक्रम या ठिकाणी साजरा झालेला आहे। मी या दिनानिमित्त सर्व तमाम बौद्ध बांधवांना भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा महाड यांच्या वतीने शुभेच्छा देतो आणि त्यांचं मंगलमय अशा कामना करतो आणि या ठिकाणी थांबतो। जय भीम। अनुसूचित जाती जमातींना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेतून जातीच्या आधारावर आरक्षण दिलं। या देशात जोपर्यंत जाती व्यवस्था आहे तोपर्यंत अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षणाला आर्थिक निकष क्रिमिलेअर लावू नये। या सोबतच अन्य मागण्यांसाठी अनुसूचित जाती
अनुसूचित जमातीच्या वतीनं शिवाजी चौक महाड ते प्रांताधिकारी कार्यालय महाड येथे निषेध मोर्चा काढण्यात आला। या संबंधीचं निवेदन उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी महाड यांना देण्यात आलं। अनुसूचित जातींची स्वतंत्र यादी तयार करण्याचा मूळ आधार म्हणजे हिंदू समाजात प्रचलित असलेली अस्पृश्यता आहे आणि ते सामाजिक आहे, शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास जातीचा संबंधानं नाही। अनुच्छेद 341 अनुसूचित जातीमध्ये क्रिमिलेअरद्वारे स्वतंत्र वर्गीकरण करण्यास परवानगी देत नाही, जे जातीची अनुसूचित जाती म्हणून गणना करतं। अनुसूचित जाती एक समान गट प्रतिबिंबित करतात आणि त्यांच्यात विभागले जाऊ शकत नाही। समाजात समानता आणण्यासाठी सकारात्मक उपाययोजना केल्या जाऊ शकतात, परंतु कायदेशीर आणि घटनात्मक तरतुदींच्या विरोधात त्या नसाव्यात अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। यासोबतच अनुसूचित जाती जमातींच्या उपवर्गीकरणासाठी संसदेमध्ये कायदा करावा, खासगी क्षेत्रात आरक्षण लागू करावं या मागण्या देखील या निवेदनातून करण्यात आल्या। वंचित बहुजन आघाडी महाड तालुका महासचिव आज या ठिकाणी संपूर्ण SC/ST या संपूर्ण जनतेने 1 ऑगस्ट 2024 रोजी जो सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निर्णय दिलेला आहे की SC आणि STचं आरक्षणासंदर्भात त्या आरक्षणाला विरोध करण्यासाठी आज महाड तालुक्यातील संपूर्ण जनतेने आम्ही या ठिकाणी प्रांत कार्यालयावर मोर्चा नेलेला आहे आणि हे आंदोलन आमचं सतत जोपर्यंत आम्हाला न्याय हक्क मिळत नाही तोपर्यंत आमचं हे आंदोलन अशा प्रकारे चालू राहणार आहे। जय भीम। सुप्रीम कोर्टानं 7 न्यायाधीशाच्या खंडपीठानं जो निर्णय दिलेला आहे, अध्यक्षतेखाली DY चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली जो निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये SC/STमध्ये सब क्लासिफिकेशन आणि क्रिमिलेअर लागू होणार या मागणीच्या विरोधामध्ये आम्ही मैदानामध्ये उतरलेलो आहोत। SC/STचं सब क्लासिफिकेशन होऊ नये आणि क्रिमिलेअर लागू होऊ नये, कारण SC/ST समाजाचा जर आपण बघितलं तर ती अजून सामाजिक समता प्रस्थापित झालेली नाही। अजून हजारो वर्षापासून अन्याय अत्याचार केला, दबवलं गेलं आणि आता लगेच स्वातंत्र्याची 75 वर्षाचा सुवर्ण महोत्सव वर्ष साजरा होत नसताना पुन्हा आता यामध्ये आपण आरक्षणामध्ये SC/STमध्ये सब क्लासिफिकेशन आणि त्याच्यामध्ये क्रिमिलेअर लागू होण्याची जी निर्णय आलेला आहे त्या निर्णयाच्या विरोधामध्ये SC/ST आरक्षण बचाव मोर्चाचं आज आम्ही आयोजन केलं होतं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये SC/ST आरक्षण बचाव मोर्चा हे जनांदोलन होणार आहे आणि यामध्ये जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाहीत तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार आहे। विजयादशमीच्या पूर्वसंध्येला रत्नागिरीतील कोकण नगरमधून निघालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संचलनादरम्यान मुस्लिम समाजातील काही जणांनी एकत्र येऊन पोलिसांसमोरच अल्लाहू अकबरच्या जोरदार घोषणा दिल्या। यामुळे भावना दुखावलेला हिंदू समाज रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात एकवटला असून कारवाईची मागणी करत ठिय्या आंदोलन सुरू केलं। अखेर पहाटे 5च्या सुमारास पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं। यानंतर हिंदू समाज बांधवांनी आपलं ठिय्या आंदोलन थांबवलं। विजयादशमीच्या पूर्वसंध्येला रत्नागिरी शहरातून दरवर्षीप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांचं संचलन करण्यात आलं। हे संचलन पोलीस परवानगीने कोकणनगर मारुती मंदिर मार्गे शिर्के हायस्कूल पर्यंत करण्यात आलं। कोकणनगर येथे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीनं हे संचलन निघालेलं असताना आणि त्यावेळेला तेथे पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा मुस्लिम समाजातील काही समाजकंटकांनी एकत्र येत प्रत्यक्ष पोलिसांसमोर उभे राहत संचलन मार्गस्थ होत असताना अल्लाहू अकबरच्या घोषणा दिल्या। साधारण मध्यरात्री 12:30 वाजेपर्यंत हा सगळा प्रकार शहर पोलीस स्थानकात सुरू होता। त्यानंतर हे संचलन पूर्ण होऊन विजयादशमीच्या कार्यक्रमाकरता शिर्के प्रशाला येथे मार्गस्थ झालं। कार्यक्रम संपल्यानंतर तेथूनच सर्व हिंदू बांधव हे रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात धडकलं। चौकशी केली असता काही प्रमुख लोकांनी ह्या घोषणा कोणामुळे देण्यात येत होत्या याची माहिती पोलिसांना दिली। व्हिडिओ दाखवले आणि पोलिसांनी त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी अशी जोरदार मागणी केली। जोपर्यंत अशा घोषणा देऊन सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्यांवर कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणारच नाही असा निर्धार या सर्वांनी केला। शेवटी हिंदू समाजाच्या या निर्धारापुढे शहर पोलीस नमले रत्नागिरी DYSP माइंडकर आणि पोलीस निरीक्षक तोरसकर यांच्या मार्गदर्शनाखाली 4 जणांना शनिवारी विजयादशमीच्या पहाटे पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणलं। ही कारवाई झाल्यानंतर पोलीस स्थानकातून हिंदू बांधव यांनी आपलं आंदोलन समाप्त केलं।
आजपर्यंत घडणाऱ्या समाज विघातक घटनांकडे शांतपणे पाहणाऱ्या हिंदू समाजानं आपल्या निर्धाराचं सीमोल्लंघन करत समाजकंटकावर सामाजिक स्वास्थ्य बिघडवणाऱ्यांवर कारवाई होईपर्यंत आंदोलन केलं आणि आजचा विजयादशमीचा सण साजरा करण्याचा निर्णय घेतला। कोकणात राजापूर तालुक्यात दांडिया खेळता खेळता एका विद्यार्थिनीला चक्कर आली। शिक्षकांनी तिला तात्काळ रुग्णालयात दाखल केलं, मात्र दुर्दैवानं या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला। दुर्दैवी आणि धक्कादायक ही घटना घडल्यामुळे मोठी खळबळ उडाली। रत्नागिरी जिल्ह्यात राजापूर तालुक्यातील पाचल येथील सरस्वती विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात हा दुर्दैवी सगळ्यांच्या मनाला चटका लावणारा प्रसंग घडला। ऐन नवरात्र उत्सवात घडलेल्या या घटनेने पाचल परिसरातून हळहळ व्यक्त केली जाते। राजापूर तालुक्यातील आजिवली मानेवाडी येथील वैष्णवी प्रकाश माने वय वर्ष 16 या विद्यार्थिनीचा नवरात्र उत्सवातच दुर्दैवीरित्या मृत्यू झाला। सरस्वती पूजनाच्या वेळी सुरू असलेल्या दांडिया कार्यक्रमात हा दुर्दैवी प्रसंग घडला। 10 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:45 वाजण्याच्या सुमारास या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं। दुपारच्या सुमारास दांडिया कार्यक्रम सुरू असताना या मुलीला चक्कर आली। उपस्थित असलेल्या शिक्षकांनी तात्काळ धावपळ करून तिला डॉक्टरांकडे दाखल केलं। चक्कर आलेली ती मुलगी खाली बसली। शिक्षकांनी क्षणाचाही वेळ न दवडता रायपाटण येथील ग्रामीण रुग्णालयात तिला नेलं। बेशुद्ध अवस्थेत असलेल्या या मुलीचा तात्काळ ECG काढण्यात आला, मात्र त्या मुलीचा मृत्यू झाला होता। ही वाईट बातमी कळताच माने कुटुंबियांबरोबरच सरस्वती विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालय पाचल येथील शिक्षक आणि विद्यार्थी देखील हळहळले। आपल्या बरोबर रोज शाळेत येणारी, अभ्यास करणारी, आनंदानं दांडियात सहभागी होणारी, काही वेळापूर्वी आपल्या सोबत दांडिया खेळत असलेली मैत्रीण सोडून गेल्याचं दुःख झाल्याने विद्यार्थी आणि शिक्षकांच्या अश्रूंचा बांध फुटला। ऐन नवरात्र उत्सवात राजापूर पाचल परिसरावर शोककळा पसरली। सिंधुदुर्गमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघामध्ये प्रमुख पदाधिकाऱ्यांची गळती लागलेली पाहायला मिळते। या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार वैभव नाईक हे ठाकरे गटाचे असून अंतर्गत नाराजीमुळे पक्षातील अनेक पदाधिकारी हे पक्ष सोडून जात असताना दिसतात। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारे ठाकरे सेनेचे पदाधिकारी पक्षाला रामराम करणं म्हणजे आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये धोक्याची घंटा असल्याचं म्हटलं जात आहे। मालवणचे विद्यमान माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर हे पक्षापासून काही महिने अलिप्त होते। महेश कांदळगावकर हे आमदार वैभव नाईक यांच्यावर नाराज असल्याचं म्हटलं जात होतं। त्यामुळे मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी सपत्नीक राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाणे येथे शिवसेनेत प्रवेश केला। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीची यशस्वी चाचणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडली। वायुदलाचं C-295 या विमान धावपट्टीवर यशस्वीपणे उतरवण्यात आलं। या विमानांना वॉटर कॅनॉनद्वारे अनोखी सलामी देण्यात आली। याबरोबरच लढाऊ सुखोई 30 विमानानं यशस्वी फ्लायपास केलं। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं काम आता जवळपास अंतिम टप्प्यात आहे।
त्यासाठी विमानतळाच्या धावपट्टीची आज चाचणी करण्यात आली। या चाचणीनंतर सुखोई 30 या लढाऊ विमानानं फ्लायपास केला। लँडिंग करणाऱ्या C-295 विमानाच्या वैमानिकाचा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला। यावेळी केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सिडको महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट, खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के, आमदार गणेश नाईक, प्रशांत ठाकूर, महेश बालदी, इक्बाल चहल, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, विभागीय आयुक्त डॉक्टर देशमुख, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। क्रीडा युवक आणि सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व दापोली तालुका क्रीडा कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दापोली तालुकास्तरीय शालेय मैदानी स्पर्धा कोकण कृषी विद्यापीठाच्या मैदानावर नुकत्याच पार पडल्या। या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये रामराजे ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स दापोलीच्या एकूण 14 विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली। यामध्ये 19 वर्ष वयोगटातील मुलांमध्ये 3000 मीटर धावणे प्रथम ऋषिकेश रेवाळे, द्वितीय स्मित काष्टे, लांब उडी प्रथम विवेक पाचकले, धाडीफेक तृतीय रितेश रावळे, 200 मीटर धावणे तृतीय सागर मोहिते, 800 मीटर धावणे तृतीय हर्षद नितोरे, 1500 मीटर धावणे तृतीय हर्ष उजाड, क्रॉस कंट्री प्रथम ऋषिकेश रेवाळे, द्वितीय सुजन लोखंडे आणि 5 किलोमीटर चालणे प्रथम स्मित काष्टे, तसेच 19 वर्ष वयोगटातील मुलींमध्ये 3000 मीटर धावणे क्रॉस कंट्री आणि हातोडा फेक प्रथम अनुश्री आंबेकर, 200 मीटर धावणे आणि गोळाफेक प्रथम श्रावणी साळवी, 800 मीटर धावणे द्वितीय सलोली निवळकर, 400 मीटर धावणे प्रथम शीतल खडे, थाळीफेक प्रथम नंदिनी सणस, 200 मीटर धावणे द्वितीय गायत्री जोशी, हातोडा फेक द्वितीय स्वरूपा पालकर, 400 रिले प्रथम, 100 मीटर धावणे तृतीय ऋतुजा माने, लांब उडी तृतीय नंदिनी सणस हे सर्व विद्यार्थी विजयी झाले। या सर्व यशस्वी खेळाडूंना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक संतोष एसावरे, प्राचार्य वेदिका राणे, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचं संस्थेचे संस्थापक संदीप राजपुरे, अध्यक्षा स्मिताली राजपुरे, सेक्रेटरी डॉक्टर सुष्मिता राजपुरे आणि संचालक मंडळ वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अशोक निर्वाण यांनी विशेष अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची परंपरा सुरू केली। त्यानंतर दरवर्षी दसरा मेळावा होत असतो। शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना उबाटाकडून वेगवेगळे दसरे मेळावे घेतले जातात। उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळावा होतो तर एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा BKC मधील MRDA मैदानावर होतो। यंदा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं दसरा मेळाव्याचं स्थान बदललंय। आता हा मेळावा मुंबईतील आझाद मैदानावर होणार आहे। खोपी प्रभागातील जिल्हा परिषदेच्या मिशन आपुलकी अंतर्गत निर्ले नंबर 1 शाळेला रवींद्र जयवंत भोसले यांच्याकडून कराओके स्पीकर सेट प्रदान करण्यात आला। देणगीदार रवींद्र जयवंत भोसले यांचा शाळेचे मुख्याध्यापक अजित भोसले यांनी सत्कार केला। रवींद्र भोसले या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत। या कार्यक्रमाला उदय संभाजी भोसले, अनिल भोसले, विठ्ठल जाधव, अनिल वेरुणकर आदी मान्यवर उपस्थित होते। शेवटी मुख्याध्यापक अजित भोसले यांनी सर्वांचे आभार मानले। याचबरोबर वेळ झाली इथेच थांबण्याची। आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी।